नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जिल्हा परिषद सेस अंतर्गत बांधण्यात आलेल्या 12 गाळ्यांना मिळाली शासन मान्यताई लिलावाबाबत सूचना प्रसिद्ध। आर्वी येथे 2 वर्षापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 च्या कडून पाण्याच्या टाकीजवळ 12 दुकान गाळ्याची निर्मिती करण्यात आली होती, पण तेव्हापासून आजपर्यंत ती 12 गाळी धूळ खात पडली होती। आपल्या चॅनलने 2 महिन्यापूर्वी सदर बातमी प्रसारित केली होती। दर्शकांनी मागील न्यूज 12 दुकान गाळ्याची दुर्दशा पाहावी। सदर नवनिर्मित दुकान गाळ्यासाठी विविध मान्यवर यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला। शेवटी त्यांच्या अथक प्रयत्नास यश मिळाले। यात प्रामुख्याने जीप सदस्या माधुरी ताई आडे, श्री अनिल आडे, सभापती बाजार समिती आर्णीचे ज्येष्ठ समाजसेवक श्री प्रल्हादजी इंगळे काका इत्यादी चा सिंहाचा वाटा आहे। वर्चस्वाची लढाई की आणखी काही याविषयी अपडेट्स लवकरच घेऊन येऊ असे आम्ही सांगितले होते। 12 दुकान गाळ्यास शासन मान्यता मिळून ई लिलावाबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद सेस अंतर्गत बांधण्यात आलेल्या मौजे, पुसद, आर्णी व दिग्रस येथील दुकान गाळे भाडे तत्वात देण्याकरिता auction.gov.in या संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। निविदेचा कालावधी पुढील प्रमाणे: 1. ई निविदा प्रसिद्धी दिनांक व वेळ 6 मे 2025 सकाळी 11 वाजता। 2. ई लिलाव निविदामध्ये भाग घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ 20 मे 2025 वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत। 3. ई लिलाव निविदेचा तांत्रिक लिफाफा उघडण्याचा वेळ व दिनांक 21 मे 2025 ला सकाळी 11 वाजता। 4. ई लिलाव व दिनांक 25 मे 2025 दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। ई लिलावच्या अटी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। निविदा भरत असताना काही अडचण आल्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधा असे आवाहन जीप बांधकाम विभाग कडून करण्यात आले। आता लवकरच आर्णीतील व्यावसायिक लोकांना सदर दुकाने भाडे तत्वावर मिळतील। अधिकची अपडेट्स लवकरच आपणासाठी घेऊन येऊ। बघत रहा इंडिया न्यूज 28 यवतमाळ। जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट।